नाशिकमधून नाशकात महापौर पदासाठी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपची रणनीती असल्याचं कळतंय। 1.25 वर्षानंतर दुसऱ्याला संधी देण्यात येईल। सुनील केदारांच्या नाराजीनंतर हे आश्वासन मिळाले भाजपकडून अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकचे महापौर आणि उपमहापौर 1.25 वर्षांसाठी अशी माहिती सूत्रांची आहे। महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला होता। यानंतर 1.25 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्याला संधी देण्यात येईल या आश्वासनानंतर सुनील केदार यांनी राजीनामा मागे घेतल्याची माहिती आहे। तर उद्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिक मनपामध्ये काय सध्या हालचाली समोर येत आहेत? एक महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण महापौर आणि उपमहापौर पदाची जी नावं आहेत त्या नावांची घोषणा झाल्यानंतर एक नाराजी नाट्य आपल्याला नाशिकमध्ये रंगल्याचं बघायला मिळालं। महापौर आणि उपमहापौर पदाची नावं जाहीर झाल्यानंतर जे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला, कारण वरिष्ठ पातळीवरून नावं वेगळे आले होते आणि ऐन वेळेस हे नावं महापौर आणि उपमहापौरचे बदलण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा एक त्यांचा आरोप होता आणि त्याच आरोपानंतर त्यांनी हे संपूर्णपणे राजीनामा दिला। पण काल दिवसभर या सगळ्या राजीनाम्याची चर्चा नाशिकमध्ये रंगलेली होती आणि त्यानंतर सुनील केदार यांनी प्रदेश पातळीवरील नेत्यांशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली आणि त्यामुळे जे आधीचे नावं हे एकूणच वरिष्ठांकडून आलेले होते त्याही लोकांना संधी देऊ आणि या सगळ्या नाराजीवरती तोडगा आता निघालेला आहे। 1.25 वर्षासाठी नाशिकचं महापौर आणि जे उपमहापौर असतील अशा पद्धतीचे एक तोडगा भाजपने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तरी तूर्त नाराजी नाट्यावरती पडदा पडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि उद्या या सगळ्या संदर्भात जे निवडणुका आहेत आणि त्यामुळे भाजपचे सगळ्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी जे हलवण्यात सुद्धा येणार असल्याची माहिती आहे। जी किरण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।